स्वामी चरित्र सारामृत तृतीयो अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावर्ती, पद पाविती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. माहोळ माझी वस्ती करिता, अप्पा टोळ झाले भक्त. तेथीची साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्दिसम. सवे घेऊनी स्वामीशी, टोळ जाती अक्कलकोटाशी. अधर्म मार्गावरुनी टोळाशी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेची मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथुनी निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, येती राज स्वेच्छेने. तेथे एक अविद्ध होता, तो करीत याची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चित, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यती राज ग्रहाशी आले. जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाये. पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती राहती, मौन धरिती किती एक. एक चरण उभे राहुनी, सदा विलोकित गगन. एक गिरी गभारी बैसुनी, तपचर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करिता, एक पावना ते भक्षिता. कित्येक संन्यासी होते, संसार अवघा सांडून. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्द शक्ती वचन. केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योगाधिक काही, चोळप्पाने केले नाही. परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयाच्या घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकर, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गोदावरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रखाती. तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती. स्वामी चरणी उदरिले, तेव्हापासून जगात त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक झाले. चोळप्पाच्या ग्रहापरती, आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाच्या चित्ती. म्हणून या स्वामीराज येती, बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृप्याशी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात, येती विख्यात पातले. राहती चोळप्पाच्या घरी, दर्शना जाती नर नारी. करती केवळ अवतारी, लीला जयांच्या विचित्र. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलले काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरुनी, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सद्वित. द्रढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूनी.
मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी. चरण भक्ती जडले ते सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली. सोडोपचारे पूजिला स्वामी मूर्ती नरपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सुगुण. तया तयाच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे नारदानंदे. यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणा प्रणामस्तु. श्री शुभम भवतु शुभम भवतु.